आज आमच्या मंडळामध्ये दशावताराचा कार्यक्रम ठेवला आहे. दशावताराचं नाटक कसं केलं जातं ते तुम्हाला दाखवते. आज्ञामध्ये सगळ्यांची तयारी चालू आहे. दशावतारमध्ये त्यांची हे आपल्या समोर आहे ते शनिदेव. गौरी गणेशाय गौरी गणेशाय श्री गणेशाय गौरी गणेशाय गौरी गणेशाय श्री गणेशाय गौरी गणेशाय गौरी गणेशाय परमानंदाय परमपुरुषाय परमपुरुषाय परमानंदाय 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 परमपुरुषाय परमपुरुषाय श्री गणेशाय गौरी गणेशाय गौरी गणेशाय श्री गणेशाय गौरी गणेशाय गौरी गणेशाय श्री गणेशाय गौरी गणेशाय गौरी गणेशाय सगळ्या जगाचा तुम्ही देशाय तुम्ही देशाय सकला जगाचा गजवदना गजानना गजवदना गजानना गजवदना गजानना गौरीपुत्र नंदना गजवदना गजवदना गौरीपुत्र नंदना गजवदना 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 गौरीपुत्र नंदना सदा विद्या पूर्ण तुला देई दान तू सकला सौदा विद्या पूर्ण तुला देई दान तू सकला गजवदना गजवदना गौरीपुत्र नंदना गजवदना गजवदना गौरीपुत्र नंदना गजवदना गजवदना परमानंदाय परमानंदाय परमपुरुषाय परमपुरुषाय श्री गणेशाय गौरी गणेशाय गौरी गणेशाय तथास्तु तथास्तु तथास्तु. हे माझ्या प्रिय भक्ता, मी गणेश लोकामध्ये विश्रांती करत असते. तुझी एकाएकी हा वैकुंठ या रंगभूमीवर अवतीर्ण झाला. सांग रे माझ्या लाडक्या भक्ता, असं एकाएकी हात देण्याचं कारण कोणतं? विघ्ने बहु येती सर्वांची करती जय देव जय देव जय मंगल मुनी दर्शन माते मान जय देव जय मंगल मुनी दर्शन माते मान आणि नवरात्र कार्य कोणतं असेल तर प्रत्येक माणसाच्या भाषेमध्ये प्रवेश करावा. 7.5 वर्ष
पद्मभूषणा कमलनयना कमलाकांता. हे ईश्वरा, माझ्या दयेच्या देवा लाडक्या भगवंता, भगवंत आज तुझ्या चरणाशी लीन झाला. परमेश्वरा तुझा आशीर्वाद घेतला, मनाचं समाधान झालं रे. पण भगवंत ओठाच्या ठिकाणी तुझं नाम स्मरण, तुझं भजन कीर्तन आणि तेच भजन करता करता अगदी स्वर्ग मृत्यू पाहतात घरातली भ्रमंती मी करतो का? पण देवा, या विश्वात वापरले तुझे सद्भक्त सज्जनांचा उद्धार व्हावा, दृष्ट तांत्रिक रस्ता कळला जावे आणि भक्ती मार्ग या जगाच्या पाठीवर सतेज राहावा. अरे बापरे, काय पाहतोय मी? देवाच्या लीलेचं गुणगान गाता गाता या नारदाची स्वारी केव्हा या शनी लोकात येऊन पोचली समजलं सुद्धा नाही. सूर्यपुत्र शनिदेव कदाचित आपल्या आसनी आलो नसतील, आपल्याला ती सुखदा वार्ता शनिदेवांना करून देण्यासाठी देवराजाचा ललकार आज आमच्यापर्यंत येणं गेलं. सहज की मुद्दा शनिदेव या शनिलोकात अगदी सहजच आमची स्वारी या दिशेने गेली. पण कसं काय? सारं काही सैन कुशल मंगल नाही. सारं काही कुशल मंगल चाललंय. वा 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 वा. नारदा, हा, तू इथं आलायस ना, हा. कुठेतरी शंकेची पाय चुचू करायला लागली माझ्या मनी. शनिदेव, काय दोष तुमचा नाही. अरे या ब्रह्मपुत्र नारदाला पाहिल्यानंतर अखिल विश्वाला असंच वाटतं, कुठं ना कुठं काही ना काही पाणी मुरताय आणि म्हणूनच तिथे नारदाचं आगमन झालं. पण शनिदेव, किंतु परंतु मनाच्या ठिकाणी बाळगू नका. जे काय आहे अगदी मुक्त असताना त्याची उधळण करा. काय आहे काय करणार? नारदा, मला सांग, या विश्वाच्या ठिकाणी श्रेष्ठ तत्व श्रेष्ठ देवता स्वामी या विश्वाच्या ठिकाणी श्रेष्ठ कोण? अगदी गंभीर प्रश्न मला विचारण्यासाठी आपण तयार झाला. तुझ्याकडे प्रश्नाचं उत्तर आहे की नाही? स्वर्ग मृत्यू पाताळ चैत्र आणि बंधन हे संपूर्ण विश्व, हो. पैकी स्वर्ग लोकी राहतात का देवता, मरणभूमीवर राहतात ते मानव. दीर्घ 7.5 वर्ष हा, नाही तर 2.5 वर्ष. अरे वा. अरे त्या देवतांना पण मी सोडलेलं नाही. शनिदेव हा. म्हणजे 7.5ची देवता शनिदेव. हो. या शनिदेवानं या विश्वात असंख्य जीवजंतू प्राणी कीटकांना मानव प्राण्यांना नव्हे तर देवतांना सुद्धा आपल्या 7.5 पासून सोडलेलं नाही. हे सत्य आहे. मला सांग, हा, सत्य हे सत्य आहे. हो, खंडग्रास सत्य. म्हणजे विश्वाचा काही असा प्राणीच नाही ज्याला शनिदेवाची 7.5 भोगावी लागली नाही. विश्वाच्या ठिकाणी असं कोणीही नाही आणि याच्या पुढे तो येणारही नाही. शनिदेव हा आपला गैरसमज आहे. काय म्हणाला? स्वतःचं श्रेष्ठत्व जर का सिद्ध करायचं असेल तर या विश्वाच्या पाठीवर असा एक प्राणी मात्र आहे ज्याच्या राशीत आपण केव्हाही प्रवेश केलेला नाही. नारदा, शनीची 7.5 त्याला भोगावी लागली नाही असा एक जीव आहे. नारदा, बोलण्याचा आश्रय झाली येऊ लागला. असा कोणता? हो, जे तू बोलतोस ना, असा कोणीतरी एक आहे. त्याच्या राशीमध्ये मी प्रवेश अजूनपर्यंत केलेला नाही. शनिदेव आपलं श्रेष्ठत्व मी मान्य करीन. त्या जीवाच्या त्या प्राणी मात्राच्या जर का राशीत तू प्रवेश केलास आणि शनीची 7.5 काय असते हे शिकायला पटवून दिलं तरच तू तिथं श्रेष्ठत्व काय बोललास नारदा? म्हणजे तू मला त्यापर्यंत पाठवून त्याच्या राशीमध्ये प्रवेश करण्याबद्दल
शनिदेव नारदाचा हे आपल्याला आव्हान येत समजा. आव्हान करतोय. आपला श्रेष्ठत्व सिद्ध करायचं असेल दाखवा त्याचा दाखवा. सगळ्या विश्वाच्या ठिकाणी असा कोण आहे ज्याच्या राशीमध्ये मी अजूनपर्यंत प्रवेश केला नाही? आहे सांग लवकर. त्याचं नामविधान जर काय ऐकायचं असेल शनिदेव का लग्न ठेवलंय का? कपी कुलाचा त्याचा जन्म केसरी आणि अंजनीचा कुसुमा थंड करण्यासाठी ज्याला जन्म घेतला तो अंजनी पुत्र हनुमंत हो. हनुमंत हो. हनुमंताच्या राशीमध्ये नाही गेला. शनीची साडेसाती का असते हे हनुमंताला ज्ञात नाही. त्याच्या राशीत प्रवेश करशील त्याच वेळी तुझं श्रेष्ठत्व होईल. मग चिंता करू नको. या हनुमंताच्या राशीमध्ये प्रवेश करे तेव्हाच तुला मी शनिदेव म्हणून बोलले. शनिदेव 33 कोटी देवतांतील घटक असून देखील आज कुठंतरी दक्षिण प्रकाशी आल्यानंतर तुझं लक्षात आलं. समोर दिसणारा हा अधर्म भावासाठी तरुण जाण्यासाठी काहीतरी पर्याय हवा म्हणून या दिसणाऱ्या अधर्म भावासाठी तू सेतू पण कोणतंही कार्य करत असताना परमेश्वराचं चिंतन करावं देत असताना दशावतारचा कार्यक्रमला सुरू झाली आता इकडे आपली घटना. आता हजूर मानाची एंट्री झाली आहे. पण इकडं जेव्हा प्रसंग घडला तो आगाने वेगळा. शिव शंभू महादेवांच्या लिंग पूजनासाठी तू बसलास खरा, पण हे पूजन करत असता लंका दिशाने सुद्धा मोठ्या बलाने तुझं निमंत्रण स्वीकारलं, पण त्याने सुद्धा तुझा सन्मान केला. हे राखवा, शिव पूजनासाठी मी येईल आणि भगवान तो सूर्यास्तानंतर पूजनाला सुरुवात केली. हनुमंताच्या दिव्य दिव्याची वाट न पाहता या दक्षिण टोकावर तू हनुमंत शिरीवर आणलंस. यथास्थान तुझा पार केला आणि भगवान हा तुझा भक्त सखा हनुमंत त्या दिव्य शिवलिंग घेऊन तुझ्यापर्यंत आला. भक्ताचे सायास फुकट जाऊ नये याच्या
करण्यासाठी तू स्थापन केलेल्या वाळूच्या शिवलिंगाच्या बाजूला या हनुमंताला आणलेलं दिव्य शिवलिंग तू स्थापन केलं. प्रदीप मोहिते आणि गणेश मोहिते या दोघांनी मिळून माझ्या कलाकारांचा गौरव करण्याकरता हे लाख मुलाचं प्रत्येकी 100 वेळा बक्षीस दिले. त्यांच्या तुमच्या आभार म्हणून बक्षिसाचा आनंदाने स्वीकार. त्याचप्रमाणे प्रमोद मोहिते आणि गणेश मोहिते यांनी देखील माझ्या कलाकारांचा गौरव करण्यासाठी हे दोघं बक्षीस दिले. प्रमोद मोहिते गणेश मोहिते यांच्या आधाराने किंवा मुलांना कलाकारांच्या आधाराने गंगाला कशासाठी या सेतू बंधावर आपण होय आणि कशासाठी मुद्दाम झालं. मुद्दाम होय बोलण्याचा अर्थ बोलण्याचा अर्थ सगळ्या आनंदा काय नाही तुझ्यापर्यंत येण्याचं कारण कोणतं असेल तर मला तुझा राष्ट्रमध्ये प्रवेश माझा राशीतला प्रवेश करायचा. माझ्या राशीत प्रवेश करणं आतापर्यंत तरी तुला शक्य झालं नाही आणि याच्यानंतर सुद्धा तुला शक्य होणार नाही. हे हनुमंता शक्य झालं नाही म्हणून इथपर्यंत आलोय. आतापर्यंत असं कुणीही नाही ज्याच्या राशीमध्ये मी प्रवेश केला मी आहे. होय तू एकमेव असा आहेस आणि तेच मला नकोय आणि याच्यासाठी मी इथपर्यंत आलोय. होय? असे रे? माझ्या राशीत प्रवेश तर 3.5 घंटा हे अभिषेक नाही. जर का माझ्या सगळ्याला मान्यता देत नसतील होय? तर सगळ्यांचा समावेश होतो. माझ्या समाजाला तुम्ही स्वामी. हो. माझ्या समाजाला तुम्ही असेल. तुमचा प्रतिवादी भाग पण तू ऐकण्यासाठी तत्पर झाला माझ्याशी निबंधवाद घालण्यात येतो ना तुला भोगायला हवे त्याच्यासाठी हा तू आणि ते बरेच
करायची काळजी म्हणणार नाही. हा ब्रह्म रावण एकसारखा करतोय. पण काय पाहताय मी हे अपयश सारखं माझ्या पाठी होत आहे आणि या अपयशासाठी ब्रह्म रावण एक सारखा सैतान सैतान निपस्त कसा बनून गेला नाही. तोपर्यंत मला शिकायला साध्य होत नाही. तोपर्यंत या ब्रह्मराक्षसाला समाधान वाटणार नाही. म्हणूनच विचार करतोय या मार्गाचा त्याग सोडावा आणि काय समाधान दुसरं अरण्य त्या अरण्यामध्ये जाऊन एकाकी शिकार करायचं आणि बरे स्वतःच्या इच्छेसाठी त्या शिकारीच्या प्रयत्नाला त्याचा माग एक योग्य म्हणून ठरविलं आहे. हा मार्ग सोडून पुढे खंड विश्वातील कौराणीकर प्रकाशित करणार आहे अवश्य रवीस राजकर्ता राजा शाकुंत तुझ्या पवित्र आणि बहुजनेचा आणि स्वतःच्या प्रणाम. ज्या विरंचितानं येऊ पृथ्वीची निर्मिती केली ती म्हणजे हे ते जल आहे. हे जल हे वायूत उत्पाद झाले. वायू हे अंतरिक्षात अंतरिक्ष हे गंधर्व लोकात गंधर्व लोक हे आदित्य लोकात आणि आदित्य लोक हे प्रजापती लोकात आणि प्रजापती लोक हे देव लोकात अवतीर्ण झाले. अशा या सृष्टीचे विधाता मर्दैत्य ब्रह्मदेव यांना या राजकर्त्याचा साधारण प्रणाम. मी माझ्या मातृ देवतेच्या पश्चात मी माझ्या मस्तकी राजमुकुट धारण केला. कुणी जर का मस्तकी राजमुकुट धारण केला असेल म्हणून तो राजकर्ता होत नाही, तर ज्या क्षणी सर्व सामान्य जनताचा राजकर्ता म्हणून स्वीकार करते त्या क्षणी तो राजकर्ता होतो. धर्मांचा काम आणि लोकशाही क्षत्रियाचे 4 पुरुषार्थ आहेत आणि या 4 पुरुषार्थाप्रमाणे आणण्याचा प्रयत्न राजकर्ता राजा परिपूर्ण करतोय. एवढंच नव्हे, माणसाचा मन म्हणजे रथ आहे. मनाला समाधान होते. मानवी जीवनाचा आत्मा म्हणजे स्वातंत्र्य आणि या स्वातंत्र्याच्या आम्हासारख्या स्त्रियांचं कर्तव्य करणं तर मानवी जीवनाचे आणि ही जर सेवा आमच्यातून घडली नसतात तर आम्हाला चुकल्या जगासारखं वाटतं. माझे हात परमेश्वर मानतो. ज्यांची ती सेवा करते ना ते याच राज्याचे राजे शासक आणि त्यांची धर्मपत्नी राणी संध्यावली कोणत्याही गोष्टीची न्यूनता नाही. सारी स्वामी आपला आशीर्वाद मिळाला, मनाच्या ठिकाणी आनंद झाला, पण असे द्वारापार निष्ठुर का उभे? कोणतं संकट? तर वनचर एक या क्षणी वनचर आपल्या प्रजाजनाला काही नष्ट करून सोडतोय. प्रजाजनांच्या हाल अपेक्षा
एका माणसाला ठार मारून स्वतःचा उदरनिर्वाह करतोय आणि याला करण्यासाठी मला तिथपर्यंत जायचंय. म्हणजे आपल्या वाच्यामध्ये त्या मनुष्याने लय दोष मांडलेला आहे. तर हे असं चालू राहिलं ना की आपली प्रजा तिकडे तिकडे होरपणार नाही. त्यासाठी आपण लवकरात लवकर त्या गणेश मोहिते आणि प्रमोद मोहिते यांनी आमच्या कलेचा गौरवपणा लाजमानाचा प्रश्न झाला. त्यांच्या तुमच्या आम्हाला या पालिकेचा स्वीकार करतो. बस अरण्याचा माझा पत्करला एक काही हिंसक सापडा मिळाला नाही म्हणून या राजमार्गाचा आम्ही मार्ग प्रस्थापित केला आहे आणि या राजमार्गात जाऊन अवंती गणेश राजकर्ता राजा ठाकूरकाशी माझ्या दाला संज्ञा. माझा मार्ग रोखण्याचं कारण कोणतं? माझ्या बापाने केलं ते मी करतोय आणि तू म्हणतोय हे थांबव. हे कदापि शक्य नाही आहे. मला जनार्दनच्या हितासाठी आणि जनार्दनच्या सुखासाठी वाटतं तेवढं समजावलंय आणि करता तू दाखल असतील तर शेवटी तुझ्या जीवनाची युगांनी शब्दांना आवाज अरे माझ्या प्रकारची भाषण घालण्यासारखा निकाल समान गेला आहे. मी काही मनाचा भावना नाही. मला तुम्ही एक कोणी येईल आणि माझ्या प्रकारची भाषण लागतील हे तुम्हाला काय वाटतं? आणि आजच्या घडी तू हा शरीराचे वाचण्याचा प्रयत्न करतोय. काय असा प्रयोजनाच्या शरीराला केला होता म्हणून माझ्या शरीराच्या जीवनात आपला प्रयत्न करतोय. तुझ्या शक्तीने माझा प्रयत्न नाही. पण आमचं मुलांचं कर्तव्य आहे. जे नरमाऊस आम्हाला वाटतं जे नरमाऊस अरण्याच्या ठिकाणी मिळत नाही आणि याला कारण काय असेल? अरण्यात येऊन तुम्ही जी शिकार केला हिंसक सापळांची आणि या अरण्यात येऊन तुम्ही शिकार केला. या अरण्यामध्ये आतापर्यंत एकही असं हिंसक सापळा मिळत नाही. मग मला सांगा अरण्याच्या ठिकाणी तुम्ही येऊन जर ते हिंसक सापळा मारून खाण्याचं तत्त्व ऐका शिकार करा आमचा सर्वांना सन्मानाचा घालण्यात झालाय. सगळ्यांचं कर्तव्य आहे हिंसक संपदांचं त्या शिकार करून साजरा धर्म स्वीकारावा. तोच धर्माचा पालन आम्ही करतो. या क्षणी मी आपल्याला सांगतोय तर का या प्रजेला काही नका करून समाज कार्य तुझ्याकडे तू धर्माचा तुला प्रिय आहे माझा धर्म मला प्रिय आहे. आणि तू जर म्हणतोय दुसरं काम कर अरे माझ्या बापाने हेच काम केलं तर मी दुसरं काम तर या क्षणी मरणासाठी तत्पर हो. काय काय मरणाचं सौदासाठी मी पत्करणार आलोय. अरे आतापर्यंत जाण जिथं मी उडी ठोकली आहे मरणासाठी नव्हे. आतापर्यंतचे ते सौदासाठी आहे, मरणासाठी नव्हे. आणि तू जो बोलतोय मग मला सांग रे जर अरण्यामध्ये शिकार तुम्ही जर हिंसाची मारतात मग तुमचा अधिकार आहे का? कोणाचा तुमचा अधिकार आहे? आमचा स्वप्नाचा धर्म आहे. ती हिंसक संपदांची शिकार करणं हे आमचा धर्म आहे. मग तो तुझा धर्म तुझा हा हिंसक संपदांचा धर्म जर तुला प्रिय आहे मग मी मानवांना मारलं तर काय वाईट झालं? अरे तुझ्या बुद्धिमत्तेने योग्य असेल पण मला या क्षणी अयोग्य वाटतंय. आणि अयोग्य राजकारण्याने जे केलं ते योग्य आणि आता वनप्राण्याने
दिवसात शांत मला मांस लागतं, मला मानव प्राणी लागतोय त्याच्यावर जर तुझा जन्म चालता इथून तुला मी जीवदान दिलंय. जाय तुझ्या बापाचा देण्याकारी मी नाही आहे. आवाज बंद कर. ऐकत नसील तुझ्या बापाचं मी देण्याकारी आहे. अरे मला सांगू नको चालता म्हणून. तू चालता म्हणतो. ओम नमो भगवते ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय. सूर्य नारायण आदित्य मंडळाला जन्म दिला. तपशी आपल्याला पास झाल्याची जाणीव करून दिली. मी देहाच्या अधीन असणारा आम्ही आमचा देह आमच्या स्वाधीन करून घेतला आणि ज्या गंगेनं केवळ भगीरथाच्या प्रेरणेने या भूमीवर अवतीर्ण झाली त्या गंगातीरी जाऊन सचिल अशा तऱ्हेचं स्थानही केलं. हजारो वर्ष त्यानं तपसाधना करून गायत्री मंत्रावर त्याने सामर्थ्य मिळवलं. प्रतिसृष्टी निर्माण करण्याची ज्याच्या क्षमता आहे तो हा ईश्वर. या गंगोरशा कांतारी त्यानं प्रवेश केलाय का? भगवंता काच हे नारायणा तुझं नामस्मरण करायचं. हे माझ्या हरी हे तुझा सदैव कृपामुळे आशीर्वाद सदैव या विश्वामित्राच्या पाठीशी असावं हीच सगळे परमेश्वरा
धारण केलाय आणि या व्याघ्रापासून धारण करून दिसणारी सूर्याची प्रकाश ही सर्व दिसणारी सूर्याची प्रकाश या कौशल्यावरती पडले आणि पाप व्याघ्र माणसाला वाचले सगळ्यांच्या निसर्गात आमच्या प्राणाचा वेध घेतला असता. डोळे असून आंधळा की काय? महंत मला या क्षमा करा म्हणतोय. कारण मी वनाचराच्या मागोमाग धावता क्षणी जो तुझ्यासारख्या माणसाकडे पाहिल्यानंतर तू कोणी सामान्य नव्हे, डोळा असतो. अवंती हृदयेश राजकर्ता राजा शाकुंत शिवा झालेला सारख्या एक राजकर्ता तू एक राजकर्ता राजकर्ता म्हणजे तो वास्तविक तुझ्यासारख्या राजकर्त्याला कळायला हवं होतं. या एका व्यक्ती बसते नव्हे तर एक पशु नव्हे, मग डोळ्यात कांदेपणाचा डोक का देतात? कामा म्हणतोय नाहक प्रकारे मला दुसरा देण्याचा प्रयत्न आपण करतो. तुला शिक्षण द्यायला आवड करू नये. कारण मी फक्त माझ्या भविष्याला तलंकार दिला. मी पवन प्रवृत्ती सोडला नाही. या क्षणी मला वाटलं की तो व्याघ्र बसला आहे. पण या क्षणी मला दुसरा देण्याचं कार्य करत आहे. या क्षणी संतांचा फुटकावला तुम्ही म्हणताय. राजा महान अरे राजकर्ता म्हणून सांगणार राजकर्त्याला स्वतःचा मुळे अर्थ कळला असता. शिकार करण्यासाठी तू आला. मग शिकार साध्य करताना एखाद्या शिकारीला सावराला तुला इशारा द्यायचा असतो, तो का नाही दिला? महान या क्षणी तुम्ही योगीराज आहात. क्षमेची याचना करतोय. क्षमेची याचना करतोय. क्षमा विधी घटना माझी बोलल्यानंतर माझं बोलणं ऐक आणि नंतर बोल, मध्ये मध्ये बोलू नकोस. मला सांग तुला क्षमा मी का करावी? एक सामान्य माणूस तू असामान्य आहेस. क्षत्रिय असून तू का चुकलास? थांबा. मी फक्त बाणाला चमत्कार दिला होता. बाण आपल्यावरती सोडला नाही असं हसताना देखील अरे सर तुम्ही या क्षणी महंत आहात. स्वतःला महंत समजतोय. स्वतःला या क्षणी ऋषी प्रमाण आपण महंत आहोत असं स्वतःला समजू नकोस. मी तर म्हणेन तू महंत नव्हेस. तू एक भोंदू बाबा आहेस. तू एक भोंदू बाबा आहेस. राजशिष्टाच कशाला म्हणतात? राजशिष्टाचार कोणते? वास्तविक अशी बदललेली नसते. वास्तविक त्या सातारा
समजतोय? अरे तुम्ही अंग लावून या राख, डोळे झाकून करीत नाही बाप. ही तू राख लावून सगळ्यांना फसवण्याचा प्रयत्न करतोय. मी याला फसवत समजतच नाही. लक्षात ठेव, तुला राजशिष्टाचार कळत नाही. ए गोसावड्या, तुला अंगावर लावलेल्या भस्माचा अर्थ कळत नाही. अरे तू तिचा भस्म लावू राजकर्ता कसला? मला सांग. अरे तो राजकर्ता कसला? अरे भस्म लावला तरी तुला मला वाटतं समजण्याचा प्रश्नच नाही. हे काय म्हणतात? याला रुद्राक्ष म्हणतात. ही रुद्राक्ष माळा. अरे गळ्या घालून या रुद्राक्ष माळा, गळ्या घालून या रुद्राक्ष माळा आणि करी पाप कर्मे संधी सोडून या. या राजा डोळे झाकून करती पापात तो मला समजतो. हो हो, काय रे बंधू बाबा, तुला कळलं असतं. कुणाची भक्ती करतोस तू? तू कुणाची भक्ती करतोस? माझा प्रभू रामचंद्राचा भक्त आहे. रामचंद्राचा भक्त आहे. मला सांग, तू जर का योगी रामाचा आहे. असतास, तू योगी असतास तर मला क्षमा केली असतीस. ऐक, जर तू रामाचा भक्त आहेस, मग राम हा कोण आहे? तो प्रत्यक्ष विष्णूचा अवतार. विष्णू म्हणजे हरी याला नाही भेद, म्हणजे शिवशंभू महादेव. आता शिवशंभू महादेवाचा भौतिक रुद्राक्ष आहे. त्या सुरवाला 11 कोटी रुद्राला जन्म घातले. हे रुद्र कुठे? त्या रुद्राची योग्यता तुला कळत नाही. हे कसला राज करता? अरे त्याला शिष्टाचार अरे गोसावड्या, अरे बंधू बाबा, अजूनही फसवितोयस, अजूनही मला चकवण्याचा प्रयत्न करतोय. अरे अरे योग्यता तुला कळत नाही. अरे तुझ्यासारखा अंगावर आणि अक्कलचुल्या राजकर्ता मी माझ्या जीवनात पाहिलं नाही. कारण आहे त्याला. अरे वाडे वाडे अक्कलवाडे असं झालं असतं, जगाचं नंदनवन झालं असतं. पण तुला कसं आहे? वाडे वाडे आणि अक्कल तुझी गाड वापरली. कारण तू मला फसवितोय. तू खरोखरच त्याचा मानत असतास तर मला क्षमा केली असती. तू एक बंधू बाबात मी समजतोय. अरे काय आता मला जास्त काही तुझ्या बाबतीत करण्याची गरज नाही. तुझी लायकी या इथे असणाऱ्या साऱ्या वृक्षाला काय योजना करून चुकलेली आहे. कारण काय योग्य करता राजकर्ता आहे? हे तर नुसता फक्त वाढलाय, पण बाकी काही कामाचा नाही. माझ्या प्रकारची पायदळी आणि तू करते आहे. अरे तुझ्या पाहिलं
नये तू जगी दिन दुबळ्याना इंद्रदासाठी गोपाश्वरी कावळ्याना माझी गाडी विचाराने हाकले वाट खडकाची नको डोळे खाते अरे बोकड झालो रे ही बोकड अरे विश्वासी मैत्री करा विश्वामित्र बोकड झाला आता तो मिळाला हो म्हणाला काय अजून काय म्हणाला काय सांगू तुला एवढाच हवे आता अरे राकेतला मी श्वान झाला काय सांगतात काय सांगू असं तो तुझे भाया राजा शाकून म्हणे राजा शाकून बस अवंती नरेश नायक करता राजा त्याला जाऊ बसवा नको कारण रागाला डोळे नसतात असं म्हटलं जातं हे सत्य आज रागाच्या भरात त्याला शाप बी मिळालं पण म्हणूनचा विचार केला हे सारं करण्याची तुम्हाला काहीच गरज नाही हे पिळालुपाने डमरू धरा नागभूषणा उमावरा हे पार्वती परमेश्वरा देवा तुझ्या पवित्र आणि मंगलमय चरणी हा अयोध्यापती सादरणीय प्रणाम करते सादरणीय प्रणाम करते या अयोध्येच्या राजदरबारी पावलं पडता क्षणी मनाला समाधान प्राप्त प्रत्येक अयोध्यावासीच्या मुखातून या राघवाच्या नावाचा जय घोष होतोय खरंच कर्णांची तृषा कशी शांत होते मातृवचनासाठी पितृ आज्ञा घेऊन जानकी सहित 14 वर्षाचा वनवास या राघवाला होऊन गेला त्याच वेळी रावणाजवळ जानकीचा हरण करण्यात आलं वानर सेनेचे सहाय्य घेऊन लंकेवर स्वारी या राघवाने केली रावणाला पराभूत केलं शुभ घटिका पाहता सप्त सिंधूंचे जल या राघवाच्या चर्चेत झाला सनी चौघ्यांच्या वाद्यात राज्याभिषेक या राघवाचा झाला राम राज्याला सुरुवात झाली खरंच या राघवाच्या राज्यात कशाची चिंतता माझ्या प्रश्न नाही खरंच हे वदनता तुझ्या कृपाशीर्वादाला या राघवाला जीवनात कशाची निम्नता नाही
असाच तुझा मंगलमय आशीर्वाद या राघवाच्या चरणी लावून भासय माझा या अयोध्येच्या आठवणी आत्मस्वरे हे राघवा झोपला सिद्ध जागा हो नाट्य रसिक हो गणेश मोहिते प्रभू देवांग परब या लहान बालकांना तसेच देवांश परब, राज घाडीगावकर आणि समीर पाटील याचकडून माझ्या या छोट्याशा भूमिकेला अशा तऱ्हेचं पारितोषिक आलंय. नडराला वंदन करून सुटलेली भगवती यशाचा नाट्य मंडळातर्फे याही पारितोषिकाचा मी स्वीकार. राघवा अरे प्रणाम करतोय साधर्ण्य प्रणाम करतोय कल्याण वस्तू काय म्हणतो राघवा सावधान फक्त आपलं बाहेर पडतंय आदर्श आणि गुण या मालगडच्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी हे लाख मोलाचं पारितोषिक नाट्य काव्य माला यांच्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी लाख मोलाचं पारितोषिक त्यांचं नाट्य अरे शांत व्हा म्हणतोय मनापासून पाहतोय मी त्यामुळे ज्यावेळी पुस्तकाला भेटते काय म्हणायचं आपल्याला मला सांगा जीवाचा हातापिटा केला एवढं सगळं काय काय केलं अरे तुला घडलं अगदी योग्य ना मला आणि अगदी मला या दोन विचार तुला दिल्या अरे राघवा विश्वाच्या पाठीवर आणि तेने करून तू त्या प्रातिकेचा शेवट करू शकला होईल ना मग आज तुझ्या या गुरुच्या नावाला मला विचारावे नातं समोर आल्याच्या नंतर तुझ्या विचाराबद्दल झाला तर मुळीच नाही मग याच्या या राघवाच्या मुखातून निघालेला शब्द आणि धनुष्यातून निघालेला बाण केव्हाही मागं फिरणार नाही तर राघवाचा शब्द त्याला शासन काय करतो निश्चितच फक्त कोणा या मागचं संकटन करा नक्कीच त्याने तुमचा अपमान केलाय त्या अपमानाचा शासन त्याला निश्चितच हा राघव करेल हा राघवाचा शब्दाची मला तिसरा पुढे अरे तो तुला मंडळी तत्वावर वावरणारा राजकर्ता राजा शास्त्री अरे त्याने काय केलं अरे दारा खाली मी बसलो होतो परमेश्वराचं ध्यानचिंतन करी अरे माझ्या ध्यानाचं विसर्जन केलं ते केलं तर मी लक्ष दिला नसता अरे भविष्याला सुटलेला माझ्या जीवाचा मला श्वान बोलला अरे ही केस कला त्याला सिंहाची आया वाटून लागली अरे राघवा अरे काय या जीवाला आशीर्वाद तुझ्या पाठीशी येतोय मी त्याची मदत घ्यावा लागते तू कशाल खायो देवर्षी नारद महामुळे त्या राघवाच्या कडे पडते हे
निघालात तरी कुठे? हे ब्रह्मदनया हा आणि मुखातील ओळख गिर असते. ऍड्रेस गो देवांश परब आणि देवांश परब गाव वाडा देवगड यांच्याकडून माझ्या कलागुणांचा गुणगौरव करण्यासाठी हे पारितोषिक आलेले. त्याचप्रमाणे देवांश परब आणि देवांग परब यांच्याकडून आम्हा दोघांच्या कलागुणांचा गुणगौरव करण्यासाठी हे पारितोषिक आलेले. या बालकांच्या आभाराने या मंडळाच्या वतीनं पारितोषिकाचा स्वीकार. त्याचप्रमाणे गणेश मोहित आमचे कलावंत अक्षय गवस यांच्याही कलागुणांचा गुणगौरव करण्यासाठी हे लाखमोलाचं 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. प्रमोद आणि गणेश मोहिते यांचे आभार म्हणून याही पारितोषिकाचा आनंदाने स्वीकार. नाट्यरसिको देवांपर्यंत देवांपर्यंत देवगड वाडा आणि माझ्या कलागुणांचा बरोबर करण्यासाठी पारितोषिक देईल. त्यांचे मी अडचणीचा आभार नाही. त्याचप्रमाणे नाट्यसिको समीर पाटील यांच्याकडून माझ्या कलागुणांचा गुणगौरव करण्यासाठी लाख मोलाचं पारितोषिक आलंय. समीर पाटील यांचे आभार म्हणून मंडळाच्या वतीनं आनंदाने स्वीकार. देवा हे ब्रह्मदनया अयोध्येच्या पावन दरबारी माझा आगमन होता. मी पाहिलं ते काय माझा देश या अयोध्येच्या दरबाराचा त्याग करून अगदी त्वरेने कुठंतरी निघाला होता. अगदी योग्य. त्याच्या मुळाशी कारणही तसंच आहे. असं कोणतं कारण? घ्या मला विद्याभ्यास शिकविला. हा तुझ्या विश्वाचे विश्वमित्र हनुमंत होय. देवा मला तर असं वाटतंय ही जबाबदारी हनुमंताच्या हाती जर का देवा तू दिली असेल तर ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तुझ्या मुखातील बोल सत्यात उतरवण्यासाठी पहा हा देवच आहे भक्त सत्या भगवंता. प्रणिता मोहिते, प्रज्ञा मोहिते आणि गणेश मोहिते राहणार नागपुरा भजा याकडून माझ्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याप्रमाणे राज भालेगावकर आणि श्राव्या पालांडे याकडून देखील माझ्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे दत्तात्रय गडकरी माळगाव बागायत यांनी देखील माझ्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी हे पारितोषिक दिले. त्या सर्वांचा म्हणून त्या विषयी विचार करता दिसतो. मुळीच नाही. अंजनेला मी अयोध्येच्या दरबारी काय करतोय मला हकारण्याचं कारण याचा मुळाशी कारण आहे. असं कोणतं? अरे या दरबारी मी का उपस्थित आहे? कशासाठी? अरे तुझ्या देवाला आधार देतोय. तुझ्या बोलण्याचा भक्त ज्या देवाचा त्या देवाला फक्त
माझ्या का प्रश्नाचं उत्तर दे. देवाला संकट कुणी आणलं? वैद्याचं नाव करण्याबद्दल काय रे करतील वैद्य? काय या गजेच्या प्रहारानं केवळ एका प्रहाराच्या वैराचा सर्वनाश करशील. हे जमेल तुला? हे जमेल तुला? मला शंका वाटते. हे असा इथे काय रे पाहतोय मी? हे मला शंका का वाटते? अरे म्हातारा झाला. अरे घे नको. उचल रे. हनुमंत तोंडाची घडी करी एवढे पराक्रम आहे तो घेऊ. काय आता छात्री पडली म्हणजे देवाला रागाला अनिष्ट सुख झाल्याशिवाय सांगा अरे तुझ्या देवातील देवाला संकट म्हणजे झालं काय नेमकं? तुझ्या प्रभोचा कुबेर विश्वामित्र भक्ताचा अपमान अवंती देवाचा करण्याचा शासनाने केला. हे हनुमंता असा मागपी ये असा रे कसा पुढे काढलेलं पाऊल मी कधी जीवनात मागायला घेतलं नाही. अरे असा रे कसा तू उतारला नवऱ्याने गुडघ्याला बांधली. तो सापून मी मारीलच मारील पण त्याच्या आधी याला धरला. हनुमंता नको रे नको. हनुमंता अरे मी तुला काय सांगू याच्या मुळाशी काय नाही. अरे शाकुनानं अपमान केला पण त्या देवानं काय केलं? काय केलंय? गुरुदेवतेचा अपमान झाला एक अर्थाक्षरी देव प्रतिज्ञा करून नकार झाला. म्हणजे माझ्या देवावर निंदा केली. राज आणि म्हणूनच या कारणासाठी या पार्वतीत देवानं बोलवलं. मी काय केलं हो? एक राजा शाकून जसा जिथे मुस्क्या बाकी या अयोध्येत जमले. आणि राजा तुझा माझ्यावर विश्वास ठेवलास त्या विश्वासाला तेव्हा तुझी प्रतिज्ञा सत्य करेलच करेल. मग त्याची मार्गप्रतीक्षा आपण करायला हवी. मग चल देवा अगदी विश्वास महाराणी आपली लग्न काढू. हा काय ते मला सांगा त्याप्रमाणे आपण शेवट केला असता या शंकाचे विवार करते महाराणी. मी या ब्रह्मराक्षसाचा शेवट केला परंतु कोणत्या प्रकारात काय ऐकायचंय? कोणत्या या वर्षापासून आपण या प्रश्नासाठी बोलूया. कोणी अत्यंत भवचक्री काय तो पळून गेला. त्यावेळी त्याच्या मागोमाग मी तिथपर्यंत गेलो आणि तिथपर्यंत जाता क्षणी एक महंत पण तो महंत नव्हे एक बंधू बाबा तपस्या करत होता. कारण
मी पाप सोडणार होतो या क्षणी त्यांनी ठाम म्हणत ठाम असे शब्द त्यांच्या मुखातून घडले. त्याला मी मानला नाही, पण त्यांचाही आपल्या दोघांचाही खूप अशा प्रकारचं युद्ध झालं. पण त्या बंधू बाबाला माझ्याशी द्वंद्व करून मी त्याला सांगितलं, कारण तो एक ब्राह्मण होता आणि आपला सर्व एका क्षत्रिय घराण्यात झाला. क्षत्रियाचं कर्तव्य आहे सर्व ब्राह्मणांचं रक्षण करणं आणि त्यामुळे त्याला मी जीवदान दिलं आहे. आपण त्यांना जीवदान दिलं. आपला कर्तव्य आपण परिपूर्ण केलं. पण जगा जगा काही दिवस जगा असा काही दिवस जगा असा आशीर्वाद आपल्या मुखातून ब्रह्मदेवाने कोण आपल्या मुखातून वागेश्वर बाहेर पडतंय. ब्राह्मणाच्या मुखातले शब्द आहेत तेव्हा असं ते धरणार नाही. पण कारण तरी काय? त्याला कळलं नाही. थोडं दिवस झालं. रागा अलीकडे तू अरण्यात गेला होतास का रे? हो हो, हे देखील त्रिवार सत्य आहे. आणि अरण्यात घडला तो प्रकार. हा, विश्वामित्र म्हणतो आणि तुझा शाब्दिक तकमान झाली. नारद, तीच तर वार्ता मला सांगत होती. या क्षणी ते विश्वामित्र नव्हे, हा तो एक तुतया होता. हा तो बंधू बाबा होता. राजा राजा काय ते? अरे सगळे बंधू बाबा नसतात रे. तो बंधू बाबा होता. नव्हे रे, नव्हे चुकतोयस तू. अरे ते विश्वामित्र महंत होते. त्यांचा अपमान तू केला. सब पश्चात घडलं ते काय? विश्वामित्र महंत अयोध्येच्या राजदरबारी राजा रामाजवळ न्याय मागण्यासाठी गेले. घडला वृत्तांत देवाला कथन केला आणि राघवानं राजा तुझ्या बाबतीत प्रतिज्ञा केली. काय? माझ्या देवाला प्रतिज्ञा केली. प्रतिज्ञा कोणती अशी कोणती प्रतिज्ञा केली? सप्तम दिनाचा भाडो असताना जाण्यापूर्वी राजा शाकुडाला जगसंख्या देवऋषी, काय तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडतात? सत्य तेच बघतोय. माझ्या सौभाग्याला सप्तम दिवसाचा भाडो असताना झाल्यामुळे माझ्या सौभाग्याला या लोकांनी यात्रा संपूर्ण परिणोगी जायला. हे महाराणी, केवळ 6 दिवस तुमच्या हातामध्ये पण होता. तेव्हा संपला. दिवस संपला. आमच्यातून अपराध घडलाय खरा, पण क्षमा करा. पण मला सांगा, याच्यावर कोणता ना कोणता मार्ग असेल. थांबा, महाराणी. का म्हणतो? या क्षणी विश्वात दुसरं कोणतंही नाही. जगून तरी काय उपयोग? जगा तुझ्याने मरणार तर आहोत ना. मग मला सांगा, आता मेलेलं काय वाईट आहे? हे महाराणी, राजा शाकून माझं आगमन तुमच्यापर्यंत झालंय. दुःखी त्याचं दुःख निवारण करणं माझं ब्रीद आहे आणि त्या ब्रीदाला मला जगायचं नाही. याच्यासाठी यावरही मार्ग आहे. यावर मार्ग आहे आहे. ना? कोणता मार्ग? देवश्री संघ म्हणतोय, योग्य असा मार्ग असेल तर आम्ही या क्षणी परिपूर्ण करणार आहोत. यासाठी तुम्हाला एक दिव्य करावं लागेल. या अवंतीचा त्याग करून तुम्हाला जावं लागेल. ते कुठं? आहे? अंजन पर्वताच्या दिशेनं. अंजन पर्वतावर तुम्हाला जावं लागेल. आणि अंजन पर्वतावरती. हा, तिथे जाऊन काय करायचं? आणि अंजन पर्वतावर गेल्या पश्चात केसरी वानराची पत्नी अंजना अंजनी माता. अंजनी माता तिच्या जवळ तुम्हाला जावं लागेल. आणि तिच्या जवळ आश्रय मागावा लागेल. तिने जर का आधार दिला तर या विश्वात तुमचं रक्षण झालंच म्हणून समजा. देवश्री सांगितलं, इथं न थांबता लवकरात लवकर आपल्याला अंजन उतावीळपणा करू नका. सावधानतेचा इशारा मी करतोय. प्रसंग बाकाय प्रसंगाचं गांभीर्य राखून जर का तुमच्या बाबतीत घडलेला प्रकार तिला कळला असेल तेव्हाही तुमचं मरण चुकणार नाही. मरण चुकवायचं असेल तर छळ आणि कपड्याचं सहाय्य घ्यावं लागेल. सहाय्य घ्यावं लागेल. आपला आशीर्वाद रघुपती राघव राजा राम
एकनिष्ठतेने तुझी भक्ती करते रे. पण देवा तुझ्या दर्शनाची आस या अंजनीला सदैव असते बरं का. पण देवा तुझ्या रूपाचं वर्णन या अंजनीने करावं ते तरी काय रे. तुझं रूप शब्दात वर्णन करणं एवढं पण साधं सोपं नाही रे देवा. तरी पण तुझ्या भक्तीत ही अंजनी सदैव तल्लीन राहते रे देवा. पण देवा तुझ्या कृपा आशीर्वादामुळे काही का असे ना सख्या हनुमंतासारखा पुत्र या अंजनीच्या उदरी जन्माला आला. एवढंच नव्हे समजू लागल्या दिनापासून बाळ हनुमंताने माता अंजनीकडे प्रश्न केला. माते सांग माते या विश्वाच्या ठिकाणी माझी गुरुदेवता कोण असेल ग माते कोण असेल. त्यावेळी अंजनी मातेच्या मुखातून निघालेले शब्द बाळ हनुमंत एवढ्या लहान वयातच तुला एवढी समज रे. पण हनुमंता तुझी गुरुदेवता तुला जाणून घ्यायची असेल तर ती गुरुदेवता कोण असेल बरं. ज्याला तुझ्या मनातील कळेल आणि त्याच्या मनातील भाव सुद्धा तुला कळेल त्याच वेळी तुझं मिलन तुझ्या गुरुदेवतेशी होईल बरं का. काय म्हणाली बोलणार का नाही. अगं पोरी, बोलतोय आम्ही आता पण या अंजनी मातेला पोरी आशीर्वाद. पोरी आपला आशीर्वाद मिळाला. ठिकाणी समाधान झालं. पण मनामध्ये बळबळते विचार येतात. पोरी तुझ्या मनात भरभरते विचार येत. पण मला सांग या अंजनी मातेपर्यंत तू आली आहे ती आहेस तरी कोण. माझं नाव हा माझं नाव संध्यावली. तुझं नाव संध्यावली. खंडावली. खंडावली नाही ग. मग माझं नाव संध्यावली. म्हणजे सूर्यास्त व्हायच्या अगोदर होती संध्याकाळी तुझं. अगं तसं नाही ग. तुला कसं समजत नाही. अगं माझं नाव संध्याकाळी नाही संध्यावली. माझं नाव होय झालं मातेचं. होते कळतं पण एवढंच होतं. माझ्या नावाची विटंबना करणं एवढं तुझं वय झालं नाही ना. आता बरं नाही आता तुझं नाव सांग. माझं नाव सुमित्रा. सुमित्रा. सुमित्रा नाव तुझं. वा वा सुंदर सुंदर. पोरी झालं तरी काय म्हणावं. आशीर्वाद आहे बाळा. पोरी इकडे बघ. काय गं माझं? माझ्या सौभाग्याचे धन्यवाद. काय म्हणाले. पाहिलंच नाही का माझं. तुझ्या सौभाग्याचे धनी. तू तर काय म्हणालीस ग मला.
माते मला कुणाचा आधार नाहीये, मी निराधार आहे. मला आधार देशील का? म्हणजे तू मातेशी खोटं बोलीस. मला आधार देणार नाही. आमचं लक्ष ठेवायला हवं. कारण तू आम्हाला वचन दिलं आणि हे वचन आपण नक्कीच जागा. तू फसून या मातेकडनं वचन घेतलेस की तुझं मी संरक्षण करेन. परिस्थिती सुद्धा तशीच आहे ग. म्हणून हे सगळं एवढं नाटक करावं लागलं मला. यांचं नाव? माझं नाव हा, अवंती नरेश राज करता माझ्या शाकुंतशी माझ्या द्याला संज्ञा. शेणकुळ म्हणतोय हा. राजकर्ते राजे शाकून. शाकून कुठं ठेवू याला झाकून आता? आता कुठे ठेवणार? तुझ्याच पत्राखाली. काय माते? आमच्यावरती याक्षणी संकट आलंय आणि संकटाचं दुरापस्त करावं ही आमची दोघांची सदिच्छा आहे. तुमच्या दोघांचं संरक्षण ही अंजनी माता नक्कीच करेल. आज करते. मी वचन दिलंय ना, ते माझ्या पोरीला दिले की मी तिचं संरक्षण करेन. यांचं काय? जरी तुम्ही या मातेला फसवायचा प्रयत्न करत असाल, तू तिचं संरक्षण केलं कारण ती एकटी झाली होती आणि मातेकडे तिने स्वतःच संरक्षण मागितलं. तुम्ही चालवा. अरे इथे काय झालं? इथे ही अशी ऐकणार नाही. कारण प्रभू रामचंद्रानं दिलेलं वचन हे सत्य होणार आहे. हिच्याजवळ आपण वचन घेतलं मग ही अशी ऐकणार नाही. काय करायचं? ह्या अंजन पर्वतावरती जाऊन हिची आपण दवंडी पिटायला हवी. माता ही वचनभ्रष्ट आहे. माता तत्वभ्रष्ट आहे. मायका हो ऐका. माता ही हा म्हणते दोघांचं संरक्षण माता करेल. इकडे आड आणि तिकडे वीर करून ठेवली तुम्ही. पण मला सांगा, माते, तुमच्यावर संकट आलंय ते आणलं तरी कुणी? हे जे संकट आहे हे प्रभू रामचंद्राने माझ्या देवाचं नाव घेऊ नको. माझ्या देवाने तुमच्यावरती संकट आणलंय. मी तुम्हाला आधार देणार नाही. शांती व्हा दोघं पण. शांती व्हा म्हणतोय. आपण मात्र रक्षण करावं. आपण आम्हाला वचन दिलंय की सप्तम दिवसाचा भानू असताना जाण्यापूर्वी तुमचं आम्ही रक्षण करू म्हणून. माते, मी जरी का वचन घेतलं असलं ना तरी ते वचन सौभाग्याने दिल्यासारखं आहे ना का? मग मला सांग, आमचं दोघांचं रक्षण फक्त आणि फक्त आपणच करू शकतो. शाबास पोरी. सौभाग्याचं दोघांचं सौभाग्य मिळून वचन दिलं. शोभलीस राजकर्त्याची पत्नी. चिंता करू नका. तुम्हाला दोघांचं रक्षण ही अंजनी माता नक्कीच करेल. हे शब्द ऐकले पण शांत झाला. आता चिंता नाही. तुझा आशीर्वाद दे. लवकरात लवकर आमचं रक्षण हे होईलच होईल. आशीर्वाद. देवाला दिलेला शब्द परिपूर्ण करण्यासाठी वेगानं जात असतात. 4 झाली. माझ्या मातेचा आशीर्वाद घ्यावा आणि त्यानंतर पुढील कर्तव्याला निघून जावं. याच्यासाठी माझ्या मातेपर्यंत माझी कळवळ आई. कोण बाळ म्हणता? हात लाडका बाळ तुझ्या पवित्र आहे आशीर्वाद. बाळ
ही माता तुझीच मार्ग प्रतीक्षा करत होती. नेहमीप्रमाणे तू आईसाठी कंदमुळे आणण्यासाठी जात असतो, पण आजच्या दिनी विलंब तुला झालाय असं वाटत नाही का रे बाबा? हा, नेहमी मी तुझ्यासाठी कंदमुळ घेऊन येत असतो, हा. पण आजच्या दिनी या तुझ्या बाळाला विलंब झाला याला कारण आहे. ते कारण कोणतंच आहे तर म्हणजे प्रभू रामचंद्राने तुझ्यावर परिपूर्ण करण्यासाठी जात असतात. तुझा आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो. विजय भवाचा आशीर्वाद देऊन या मातेचा आशीर्वाद तुला या मातेचं सुद्धा एक काम करावं लागेल. तुझं नाव हो बाळ. आणि माझ्या झालं हो. आई हा. प्रत्येक पुत्राचं कर्तव्य असतं आपल्या आईवडिलांची इच्छा परिपूर्ण करणं. मग सांग असं कोणतं पुत्राचं आहे जे पूर्ण हवंय? बाळ, ज्यावेळी मी या अंजनी पर्वतावरती बसले होते त्यावेळी दोन आश्रित या मातेकडे आले. आश्रित हा. आणि ते त्या मातेला म्हणाले, माते आम्हाला काही दिवसांसाठी आधार हवा आहे. आणि त्यांनी मातेकडून वचन सुद्धा घेतले आणि ते मातेने वचन सुद्धा दिले. पण बाळ, त्यांचं 7 दिवस संरक्षण करण्याची जबाबदारी या मातेने स्वीकारली. आई हा. ज्या आश्रितांना तू वचन दिलायस 7 दिवसापर्यंत त्यांचं संरक्षण तुला करायचं आहे. कुशल कर. पण माझ्या राघवाला मी वचन दिलंय माझ्या राघवाचा त्याला अपमान कराय. त्याला मला जगसंख्या वस्तू नष्ट करायचं आहे. आनंदाचा गोडीचा तुझा हवाय. मला सांग, तुझ्या राघवाचा शब्द तो शब्द आणि या अंजनी मातेचा तो शब्द नव्हे का रे? आई या मातेने तुझा कुणाला तरी वचन दिले. ज्याप्रमाणे तुझ्या राघवाने वचन दिले त्याप्रमाणे या मातेचा शब्द तू पाळणार नाहीस का रे? आई ज्याला तू वचन दिलंस त्याचं तू संरक्षण कर असं मी तुला मगाच म्हणालो. पण माझ्या कर्तव्यात मात्र तू आडवे येऊ नकोस. मला माझं कर्तव्य माझ्या घरापेक्षा सुद्धा प्रिय आहे. आई वडिलांच्या उड्या या आपल्या मुलांच्या जीवावर नसाव्यात का रे? असाव्यात. मग मी त्यांना वचन दिलं ते कोणत्याच आशेने दिलं की माझा बाळ सगळा हनुमंत त्यांचं रक्षण नक्कीच करेल आणि या मातेचा शब्द कधी खाली पडू देणार नाही. तू धारे कैचिक माझं मन तू चक्रबंद करतेस. मला पासून तुझ्या विधातून शब्द ऐकलाय. कुणातरी आश्रितांना तू आश्रय दिलायस. मग सांग त्या आश्रिताचं नाव सांग. मग बाळ ते दुसरे तिसरे कोणी नसून राजा शाकून आणि सुमित्रा. काय करण्यास सांगितलं झाले? ज्या माझ्या राजवाड्याच्या शाकुंतला 70 दिवसाचा भाग असताना माझ्यामुळे नष्ट करण्याची प्रतिज्ञा केली आहे. त्यात शाकुंत राजाला तू आशीर्वाद दिलाय. पण आई समाजाला मी तुला सांगतोय माझ्या मनातून लागला आहे. त्यात शाकुंताचा मला माझ्या राजवाड्याला शब्द परिपूर्ण करायचा आहे. बाळ काय ते? तुला तुझ्या राघवाचा शब्द परिपूर्ण करायचा आहे. मग ही माता तुझी कोणीच नाही ना रे? आई हा. मी तुझा आदर करतो याचा अर्थ असा आहे हा. की तू काही इच्छा माझ्या समावेशन करशील. तुझ्या इच्छेची परिपूर्णता करण्यासाठी माझ्या राघवाला दिलेला शब्द तुझ्या पाहिजे तुम्हाला दिसणार. तर या मातेची सुद्धा काहीतरी जाणार नाही. शाबास. हा.
मला पाहते ते काय तुझा आणि माझा द्वंद्व सुरू असताना एकदा की तू शस्त्रक खाली बोलली. का तुझे एक शब्द मला आठवले. ज्या राघवानं मात्र वचनाच्या पूर्णतेसाठी आणि पित्याच्या इच्छेसाठी वनवास पत्करला, मग आईच्या इच्छेसाठी तो त्या राजकर्त्याचं वचन सिद्ध करणार नाहीस की काय? राजकर्त्याचं संरक्षण करणार नाहीस की काय? आई, हा बा तुझ्या इच्छेसाठी हा निश्चितच 7 दिवसापर्यंत त्याचं संरक्षण करण्यासाठी मी तुला सहकार्य करू. पण काय बा माझा देव माझ्या शोधात येईल. मी अंतर्गृहात आहे हे त्याला समर्पव. कसंही करून त्याला चकव, बोलण्यात नक्की. आणि इथून घालवून दे. नक्की चिंता करू नकोस. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी तुला दिलेला शब्द मी तो हाताच्या पुरातनात हे माते कोण मुखातून बाहेर पडत आहे? तू त्याला शब्द दिलायस 7 दिवसापर्यंत तुमचं रक्षण मी करेन. परंतु तुझ्या देवानं प्रतिज्ञा केली आहे 7 दिवसाचा सूर्यवान स्थळा जाण्यापूर्वी त्या राजाचा शील तुम्हाला घडावेला करेन. ती माझी प्रतिज्ञा मला पूर्ण करायची. आणि तू जशी प्रतिज्ञा केली तशी या मातेने सुद्धा त्यांना वचन दिलं रे देवा की 7 दिवस तुमचं रक्षण अंजनी माता करेल. मग देवा सांग रे या मातेचं काय चुकलं रे? माते तुझं काही चुकलं मी तुला मुळीच म्हणणार नाही. अरे शरणागत आलेलं अभिदान देणं हे कर्तव्य तुझं होतं. त्याप्रमाणे तू वागलीच नाही. पण या राघवाने केलेली प्रतिज्ञा या राघवाला परिपूर्ण करायची. आणि म्हणून तुला सांगतोय त्या राजकर्त्यांना माझ्या स्वाधीन कर. देवा सगळा हनुमंत आणि ती राजकर्ता आणि महाराणी कुठे अंजनी तुला कधी सांगणार नाही, कधी सांगणार नाही. 7 दिवसांचा कालावधी संपल्यानंतर उगवणारा तो 8वा दिवस, त्या 8व्या दिवशी ती दोघं मी तुझ्या स्वाधीन करेन. मला भावनेपेक्षा कर्तव्य जास्त श्रेष्ठ आहे आणि त्या कर्तव्याला प्राधान्य देणार हा राघव आहे. आणि म्हणून कळकळीची विनंती तुझ्यावश्य राजकर्ता राजा शाकुर आणि सिंहावली माझ्या स्वाधीन बनते. तेव्हा ते कदापि शक्य नाही. ज्याप्रमाणे माझा राघव वचनासाठी कटिबद्ध आहे त्याप्रमाणे ही राघवाची भक्त अंजनी माता सुद्धा आपल्या वचनासाठी कटिबद्ध आहे. देवा तुला जर का ते लोक हवे असतील तर तुला 8व्या दिवशी प्रहरी तुझ्या राघवाचे शब्द मग ठरवेल की काय मुळीच नाही. आणि तुझ्या वचनासाठी महंताला दिलेल्या वचनासाठी हा सांगणारा राघव लक्षात ठेव. त्या राघवच्या मुखातून निघालेल्या सत्य म्हणजे सत्य करण्यासाठी हा राघव काहीही करू शकतो. देवा तू काही करावं आणि या मातेने पाहावं. तुला हवं ते देवा तू करू शकतोस. शेवटी तुझ्या वचनासाठी तुला जागायचं आहे आणि माझ्या वचनासाठी मला जागायचं आहे. त्या राघवाचा प्रसंगी प्रतिकारात्मक क्षत्रिय राज हा काहीही करू शकत नाही. देव प्रतिकार करायला सदैव तत्पर असतो म्हणतोय. देवाने मातेशी तुझ्या द्वंद्व करतोय. सिद्ध होतोयस. या राघवाच्या मुखातून बाहेर पडले ते सत्यात उतरवण्यासाठी हा राघव झटतोय. म्हणून माझ्या मातेला मध्ये काय हे बघ प्रथमता सांगतो मला भावनेपेक्षा कर्तव्य जास्त श्रेष्ठ आहे. ते कर्तव्य परिपूर्ण करण्यासाठी हा राघव श्रेष्ठ तुझ्या कर्तव्यापेक्षा मला माझ्या मातेचा सन्मान प्रिय आहे. आणि माझ्या मातेला जर तुला सांगतो तू तुझ्याशी संतोष होशील तर देवाने हे भक्त सगळं मी तुला चुकीचा ठरवणार नाही. तू आपल्या मातेच्या बाजूला उभायस हे मी जाणतोय. पण मी केलेली प्रतिज्ञा मला परिपूर्ण करायची आहे. ज्याने माझ्या गुरुचा अपमान केलाय त्याचा
देवा तुझी प्रतिज्ञा परिपूर्ण करण्यासाठी तू थकतोयस, पण माझ्या मातेला दिलेला शब्द पाळण्यासाठी हा सुद्धा हनुमंत माझ्या मातेचा बाजू उभा आहे तेव्हा सांगतोय राजा शापूर माझ्या मातेचा आश्रित आहे. 70 दिवसाचा भानू अस्तमान झाल्यानंतर 18 दिवसाचा भानूच्या तेव्हा तुझा स्वाधीन करेल तू जाऊ शकतोस. हे भक्त सखा लक्षात ठेव, या राघवाचा धुवा देखील नसत आहे. धनुष्यातून फुटलेला बाणाने मुखातून निघालेला शब्द या राघवाला तेव्हा मेलं तर गेलं त्याची पर्वा नाही, पण माझ्या मातेच्या स्वाभिमानासाठी आणि माझ्या मातेला शब्द तू समोर सत्यवादी जर तुझ्या मातेच्या स्वाभिमानासाठी जर का तू वयात असेल तर माझ्या गुरुदेवतेचा झालेला अपमान हा तोच अपमान त्याच्या माती उडवण्यासाठी त्या राजा शाकून 70 दिवसाचा सूर्यमाला स्थळ झाल्यापूर्वी त्या जागा समोर खर्च करे हा राघवाचा शब्द आहे. पण राघवा हा जागरी शब्द असला तरी सुद्धा राजा शाकून आशीर्वाद आहे तुझ्या मातेचा. तेव्हा मी मातेला शब्द दिलाय तुझ्या इच्छेसाठी, म्हणजे माझ्या मातेच्या इच्छेसाठी त्या राजकन्या तुम्ही संरक्षण करेल. तेव्हा तुला दिलेला शब्द हा दिला होता, माझ्या मातेला दिलेला शब्द पाळायचा आहे आणि माझ्या मातेला दिलेला शब्द पाळत असताना तुला माझ्या सर्वांच्या कुटुंबाच्या आनंद असशील तर देवाला देवाला भक्ताला हे भक्त सखा शब्दाला शब्द वाढला जातोय. लक्षात ठेव, याचा रूपांतर दुसरीकडे होण्याप्रमाणे संभावना या प्रामाणिक भावना सांगतो. अरे शब्दाचं रूपांतर संघर्षात झालं तरी मला परवा नाही, पण तुला इथून घालविल्याशिवाय पूर्ण करतोय या राघवाला भक्ताला भक्त म्हणणार नाही. वा 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 वा. हे हनुमंता काय 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 म्हणतेस काय? माझ्या आईने हा. राजा शाकुंतला माझा भाव माझ्या वचनासाठी झटतो. आईने दिलेला शब्द काय आणि मी दिलेला शब्द काय एकच आहे. माझ्या आईच्या शब्दाच्या पूर्ततेसाठी याच्या समोर मला संघर्ष करावा लागला. धन्य धन्य हनुमंता तू, त्याने स्वतःच्या मातेसाठी देवाला सुद्धा विरोध केला. तो तुझ्यासारखा पुत्र यात विश्वास होणे नाही. पण अंजनी माते हनुमंता काय ते? अरे तुझ्या मातेचं वचन सत्य झालंय. माझं वचन सत्य झालंय. हे हा कोण मुखदरच्या मुखातून बाहेर पडतंय. अंजनी मातेचं वचन सत्य झालं आणि या राघवाचं काय? देवा राघवाने केलेली प्रतिज्ञा अपूर्ण राहताप्रमाणे देवा तुझी प्रतिज्ञा देखील सत्य झाली. काय म्हणतोय? होय देवा, तो पहा 7व्या दिवसाचा भानू असताना चाललाय. पण तत्पूर्वी देवा वर पहा रे, पुष्पक विमान आणि पुष्पक विमानात बसलेला तो राजा शाकुन आणि त्याची पत्नी संध्या होती. दादा हे कसं शक्य आहे?
शक्य आहे. अरे तो राजा शाकुर म्हणजे कोणी सामान्य नाही. मग इंद्रलोकीचा गंधर्व राजा शाकुर होय. त्या गंधर्वाला शाप मिळाला. परत भूमीवर मरत मानव होऊन पडशील, पण त्याचं पुण्य कमी आलं. क्षत्रिय कुळात त्याचा जन्म झाला आणि राजा शाकुर या मरभूमीवर राजा म्हणून वावरू लागला. पण पुमर्ष स्वर्गात जाण्याचं कारण गंधर्वाला उशाप मागितला होता. आणि तो उशाप कोणता ऐकूया. ज्यावेळी वैकुंठी नारायण त्रेतायुगाचा ठाई मरभूमीवर राम नावानं अवतार येईल, त्यावेळी त्याचा निस्सीम भक्त जो कोणी असेल, त्या निस्सीम भक्ताशी शस्त्राला शस्त्र मिळेल. राम मारुतीचं युद्ध झालं. शस्त्राला शस्त्र विंडी गेली आणि त्याच वेळी गंधर्वाचा उद्धार झाला. पण दादा हा, हे असं जरी घडलं असेल तरी सुद्धा माझ्या मनात शंका वावरते. शंका ज्या देवताच्या चरणी मी माझं सर्वस्व वाहिलं, त्या देव आणि भक्तात संघर्ष झाला. मग हे दुसरा धन्य करण्यासाठी मी जन्म घेतला. त्या माझ्या आईचा आणि माझा संघर्ष झाला. त्याच्या मुळाशी कारण हनुमंता, देवा राघवा, मला सुद्धा संशय येतोय. हे देव भक्तामध्ये विकृष्ट निर्माण का झालं? कशामुळे झालं? अरे तुला काळ वेळ काही समजत की नाही? सारा काही मला समजतंय. अरे विषय किती गंभीर आहे आणि या गंभीर विषयाचा थट्टा उडवतोय. थट्टा नाही. हसतोय. दादा, हास्य काणी कशाला इथं का नाही ते सांग. हे सांगण्यासाठी इथं वरती आलोय. हा, माझं सर्वोत्तम मानतोय की नाही? या विश्वाच्या ठिकाणी श्रेष्ठ तो कोण हा. हे मानतोस की नाही? शनिदेव, हा. अरे मी तुला प्रथमच म्हणाला होतो, काय रे? तुझं श्रेष्ठत्व सिद्ध करून दाखव. हा. आणि त्यासाठी तुला मार्ग मी दाखविला होता. हो. अंजनीचा पुत्र हनुमंत याच्या आशीत प्रवेश करून दाखव. ते तुला जमलं नाही. दादा, तू श्रेष्ठत्व कसा? हा माझ्या राशीत प्रवेश करू शकत नाही. अरे करणार आणि याचं तोच नाव मला पाहिजे. दादा, हा? तुला काय वाटलं? काय म्हटलं? ऐकायचं? ऐकूया. मग काय? काय सांगणार आहे? हो ब्राह्मण, ब्राह्मण, एक क्षत्रिय, या दोघांचं घनघोर युद्ध नव्हे तर हनुमान आणि त्याचा हा देव, या दोघांचं घनघोर युद्ध नव्हे तर हनुमान त्याची ही मर्दांजली, या दोघांचं घनघोर युद्ध कशामुळे? अरे ही शनेची साडेसाती. शनिदेवा, उगाच ऐकून घेतोय म्हणून काहीतरी थापा मारू नकोस. विश्वास पटत नाही. तुला काय वाटलं? काय? तू सांगशील आणि मी विश्वास ठेवेन. जोपर्यंत पटवून देत नाही तोपर्यंत पटवून देऊ. पटवून दे. ज्या वेळी तू माझ्यासाठी आलेलास, हा? काय कथन केलेलास? मी सांगितलं विश्वास असा प्राणी आहे हा. ज्याच्या राशीत तू कदापि प्रवेश करू शकत नाही. आणि तो हा. मीच तो. तूच तो. हा माझ्यापर्यंत आला होता. हनुमंता, काय ते? याला तुझ्या राशीत प्रवेश करता येईल? नाही ना. हा. हा माझ्या राशीत प्रवेश करण्यासाठी आला. काय केलंस तू? याला मला सांगितलं, काय केलंस का? हे सगळ्यात म्हणता हा? 7.5 वर्ष नसतील तर 3.5 घटकाचे तुझ्या राशीत तुला प्रवेश करायचा आहे. हा. मी याला नकार दिला. हा?
हा ऐकायला तयार नाही. हा शेवटी काय केलं सामोपचाराचं रूपांतर संदेशात झालं आणि त्या संदेशात याच्या श्रीमुखात भरकवली. याच्या श्रीमुखात भडकवलेली दिसतोय कसा शनिदेवा तुझ्या कानावर ठेवून दिली अरे दादा याच्या श्रीमुखात भडकवतात क्षणी हा आणि निर्लज्ज हसतोय अरे देव तू मी देव हा शनी प्रताप आहे. शनी प्रताप या वेळी याचा हस्त माझा कानकाशी झाला त्यातच पक्षासाठी त्याच्या आशीर्वाद दिसतोय. तुला काय वाटलं? हे म्हणतोय ते खरंय रे हृदयाच्या कानशिरात माताच नाही. माझ्या हस्तस्पर्शाने तुझा आशीर्वाद. तुझ्या राशीत याने प्रवेश केला आणि शनीची 7.5 तुला भोगायला भाग पाडलं. या विश्वात कोणीही नाही. पण याला मी माझ्या आयुष्यात खरा देणार नाही. याचं तोंड सुद्धा मला पाहिजे नाही. ए शनिदेवा बाबा उगाच भांडण नको केलंच तेवढं पुरे याला चायला तुझी शोभा पुरे झाली तेव्हा तुझं श्रेष्ठत्व आम्ही मान्य केलं. दादा नाही हा जर गेला नसेल केलं नसेल एक याच्या श्रीमुखात दिली आहे. हा आता गदेच्या प्रहाराला ठार मारून टाकील. हे नसला शनिदेव हरकत नाही. ज्यावेळी श्रीमुखात दिली ना राशीत प्रवेश केला. आता काय म्हणतोय तो पहा. ए हनुमंता याचं तोंड पाहिजे इच्छा आहे. ए हनुमंता नाही. तू म्हणतोस कोण पाहिजे इच्छा नाही हा. तो म्हणतोय मी इथून जाणार नाही. दोघांच्या भांडण माझं भांडण करतो. हा गेला नसेल काय ते याच्या आधी पहिला तुझा समाचार. हे माझ्यासाठी याला तू घालव. याला जर घालवलं नाहीस तर मला तू हलवीन. माझी योग्यता नाही. ए शनिदेवा अरे मायनं सांगतोय जा रे जाणार नाही. अरे तो काच देवा, या हनुमंताला माझं तोंड पाहायचं नाही. याच्या राशीत मी प्रवेश केला पण माझी अजून एक इच्छा आहे. राहुल माझ्यावरच डोळा आहे तुमचा. कारण तूच मला मार्ग दाखविला होतास. या विश्वात एक असा आहे त्याच्या राशीत प्रवेश कर. प्रवेश केला अरे पण त्यानंतराने बाहेर जाणार होतो पण मला माझं तोंड पाहायचं नाही. म्हणून जेव्हा तुला सांगतो आता मला याचा विश्वास याचा सहवास कायम सोडवी हवा. देवा देवा देवाने तथास्तु मला आशीर्वाद दिला. काय अरे सर्वांच्या इच्छा आकांक्षा पुढे देवाचा कर्तव्य आहे. अरे पण याची विचार तरी निदान करायचा. याची इच्छा ही दोन वेगवेगळी टोक तुला वाटतं एकत्र येतील. तुला वाटतं मी या माझ्या आयुष्यात खरं देईन. अरे हे बघायचं. हे नारायणा काय ते मला स्वयं हनुमंत म्हणतोय याचं तोंड मला पाहायचं नाही. शनिदेव म्हणतोय हनुमंताच्या सहवासात तोंड काय स्वरूपी मला राहायचंय. देवा तथास्तु म्हणून मोकळा झाला. अगदी योग्य. या विरुद्ध दिशेला असणाऱ्या दोघांच्या इच्छा एकाच वेळी पूर्ण करणार कशा. तोंड सुद्धा मला पाहिजे. हे मात्र सध्या तुझी इच्छाचं तोड पाहायचं नाही पण शनिदेवाची इच्छा आहे तुझा सहवासाला सदोदित राहावा. दोघांना आशीर्वाद घे दिलाय. देवा काय ते तू आशीर्वाद दिलास तो कसा पूर्ण करायचा हे तू ठरव. निश्चित पण याचं तोंड कधीच पाहणार. आणि मी पण तुझ्या सहवासशिवाय राहणार अरे नाही. जा. पुन्हा श्रीमुखात मारीन. देवा या दोघांच्या इच्छा एकाच वेळी पूर्ण होणार त्या
हे शनिदेव पहा त्या बाजूला काय म्हणालास? ही दिशा तुझी. ही निशा माझी. पहा यावेळी दोघांच्याही इच्छा देव एकाच वेळी पूर्ण करतो. आता दोन सुद्धा म्हणणार नाही मी याला असं उभा करू देवा. निश्चितच याला असं उभा करू. ए, ये, ये, घेऊन जा. आता दोघांची इच्छा परिपूर्ण झाल्या नारदा हे शनिदेवा पहा तुला हनुमंताचा कायम स्वरूपी सहवास प्राप्त करून दिलाय. तुझ्या पृष्ठभागी हनुमंत आहे. पहा फोटो वाटतं तर पहा आहे की नाही? आहे की नाही? अरे मागे वरून हलणार नाही. तुझी इच्छा पूर्ण याचं तोंड पाहणार नाही हे दिसतंय का? कोणाचं? शनिदेव तुझ्या पृष्ठभागी आहे पण त्याचं तोंड दिसतंय का? पहा मुळीच नाही दिसतंय का? अरे शनीचा तोंड तुला दिसतंय त्याचं तोंड मला दिसत नाही आणि त्याचं तोंड मी पाहणार सुद्धा नाही देवा हे विचित्र चित्र या जगासमोर उभं केलंय पण भगवान या स्वरूपाला या विश्वात काहीतरी महत्व राहिलं हवं. निश्चितच आणि ते महत्व हा राघव ठेवणार आहे आणि ते कोणत्या तऱ्हेने असेल एक म्हणतोय सांग देवा. पुढे येणारा काळ म्हणजे भविष्य काळात या कलियुगाच्या ठिकाणी हा सारे भाविक भक्तजन गावाच्या वेश्वर भक्त सगळ्याचं मंदिर उभारते 500 रुपयाची मूर्ती स्थापना करते. हा एवढंच नाही अशी स्थापना करून झाल्यानंतर वार शनीचा म्हणजे शनिवार म्हणजे शनिदेवाचा वार शनिवार शनिवार आणि व्रत मात्र माझ्या भक्त सख्या हनुमंताचं भक्ती मात्र हनुमंताची. निश्चितच आणि या शनिवारच्या दिवशी जो जो भाविक भक्तजन उडीद मिश्रित तिळाचं तेल माझ्या भक्त सख्या हनुमंताच्या अंगाला लेपन करेल त्याच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील असा या राघवाचा मंगल आशीर्वाद. हे हनुमंता या स्वरूपाला देवानं जगाच्या पाठीवर महत्व ठेवलं ते कळलं का रे? नारदा हा? याचा सहवास मला नको आहे. हे पण तुझ्या पृष्ठभागी तो आहे दिसतोय का? मी जाणार नाही. शनिदेवा मग तू त्याच्या सहवासात सूर्य चंद्र असेपर्यंत आहेस हे पटवून दे. जगाला पटायला हवं. काय करशील? वेगळे ऐकायला येतंय मला? तरी सुद्धा माझ्या समोर आहे. येतो देवा. हे नारदा हा? काय सांगितलंस? या जगाला पटवून देऊ. हा? ऐक तुलाही सांगतोय आणि या साऱ्या विश्वालाही सांगतोय जो आहे तो शनिवार माझा. शनिवार होय आणि भक्ती ती या सख्या हनुमंताची. अगदी खरंय. जो कोणी भाविक भक्तगण या सख्या हनुमंताची पूजा करेल त्या भक्ताला या शनीचा प्रकोप कधीही होणार नाही. कधीही होणार नाही. म्हणजे कधीही होणार नाही. हनुमंताच्या जीवनात शनीची छायेसाठी त्याला कधीही बघावी लागणार नाही. धन्य धन्य झाला शनिदेव. हा. आपली कृपा हनुमंताच्या भक्तांच्या मागे सदैव अशाच तऱ्हेने राहावी. हनुमंता शंकर कुशंकर काहीच नाही आता कुठे विभक्त झाला तरी चालेल. देवा राघवा हे सारं घडलं शनीच्या हुतामामुळे शनीच्या साडेसातीमुळे. आज सर्वांना या नाट्याचा शेवट गोड करून भगवंता एक नवीन लीला जगाला दाखविण्यासाठी तयार झाला. हे भक्त सख्या आज प्रभू रामचंद्र तुझ्या या सगुण सावळ्या रूपाचं मी देवा अगदी कौतुक करतोय गुणगान गातोय. परमेश्वर सदैव तुझा आशीर्वाद.
पुत्र सांगती करी कविताचे पुत्र सांगती करी कविताचे अतिशय सुंदर नाट्यमय प्रयोग या ठिकाणी तुम्हाला सर्वांच्या सहसाक्षीने साजरा झाला आणि आजच्या या कार्यक्रमाचे सौजन्य अर्थातच भाग्य विधाते सन्माननीय शिवसेनेचे विभाग प्रमुख आदरणीय दीपक बाबा हांडे, त्याचबरोबर नाही थांबणार बाबा सर, त्याचबरोबर सन्माननीय उपविभाग प्रमुख आदरणीय बाबू शेठ साळुंखे, दीपक दादा हांडे मित्रमंडळ, दीपक बाबा हांडे मित्रमंडळ यांनी आम्हा सर्व कलाकारांचा गुणगौरव करताना मोलाचं 1000 रुपयांचं पारितोषिक दिलंय. सन्माननीय दीपक बाबा हांडे मित्रमंडळाचा आमच्या मंडळाच्या वतीने आभार मानून या पारितोषिकाचा आनंदाने मी स्वीकारले. त्याचप्रमाणे नाट्यशिकव युवा क्रीडा मंडळ युवक क्रीडा मंडळ या मंडळानं आम्हाला म्हणजे प्रकाश पांडुरंग लब्धे प्रस्तुत श्रीदेवी भगवती पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ मुंडगे देवगड शाखा डोंबिवली या मंडळाला इथं बोलावून कोकणच्या लाल मातीतला आविष्कार दशावतार हा नाट्यप्रयोग इथं सादर करण्याची सुवर्ण संधी दिली. भरपूर झाले. दशावतारची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ असाच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.